असं आहे की ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी, एक दिवस ऑपरेशन कमळ सुद्धा होईल आपापसातच. आपाप काल तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. 35 कोटी, 35. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी खासदारांवरती हल्ले सुरू आहेत. या देशाचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊन ठेवलं आहे भारतीय जनता पक्षानं की भविष्यामध्ये हे सांगावं लागेल की या देशात केव्हा तरी लोकशाही होती. आता आपण जे काय म्हणतो ऑपरेशन तुतारी, आता ह्याच्यावरती मी काय बोलू. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जर असं विधान केलं असेल तर ते दुर्दैव आहे. मी त्यांना ओळखतो. ते छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतात. सध्या महात्मा फुल्यांच्या भूमिकेत आहेत. छत्रपती संभाजी आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी आणि धर्माभिमानी आणि त्यांच्या भूमिकेत शिरणारी व्यक्ती ही धर्मद्रोह आणि विचारद्रोह करणार नाही याची माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याला खात्री वाटते. महायुतीचा जर त्यांनी भूमिका मांडली असेल तर महायुतीमध्ये कोण आहे? महायुतीमध्ये धर्मद्रोही आहेत, रामद्रोही आहेत ना. राम मंदिराच्या दानपेट्या लुटणाऱ्यांच्या पक्षात कोणी जाणार आहे का? किंवा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्या शिंद्यांच्या गटात कोणी जाणार आहे का? हे एकत्र आहे सगळे. हे रामद्रोही हिंदुद्रोही एकत्र आहे. त्यांच्यामध्ये जाण्याचा विचार जे करत असतील किंवा जे गेले आहेत त्यांना सुद्धा इतिहास धर्मद्रोही, हिंदुद्रोही आणि रामद्रोही म्हणून त्यांची गणना केली जाईल. कोणत्या अर्थानं कोल्हे बोललेत मला माहीत नाही, पण कोल्हे हे जेव्हा शिवसेनेबरोबर होते तेव्हा त्यांनी शिवसेनेत निष्ठेने काम केलं. मग माननीय शरद पवार साहेबांबरोबर गेले तेव्हा त्यांच्याबरोबर ते काम करतायत. आणि कोल्हे ह्यांना निवडून आणण्यामागे त्या भागातल्या हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे. हे जिल्हा प्रमुख आहेत पुण्यातले आमचे, बरं का, रामदास धनवडे. त्यांना विचारा की कोल्ह्यांना निवडून आणण्यामध्ये मूळचा तो मतदारसंघ शिवसेनेचा. फक्त अमोल कोल्हे आहेत, संभाजी महाराज आहेत आमचे पडद्यावरचे, म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना मनापासून त्यांचं काम केलं. त्याच्यामुळे अमोल कोल्हे यांनी जरी काही वक्तव्य केलं असलं तरी ते मूळ पक्षातच राहतील याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि मुळात ती जागा महायुतीची नाही, ती मूळ जागा शिवसेनेची आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि ती जागा जिंकण्याची क्षमता फक्त आमच्यामध्येच आहे का? बरोबर ना? हा, आमचा साधा शिवसैनिक सुद्धा ती जागा जिंकू शकेल असा तो मतदारसंघ आहे. आणखी एक विषय होता. राज ठाकरेंनी काल ठाण्यात पक्षांतर केलेल्या खासदारांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. अत्यंत कठोर, योग्य शब्दात केली. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रश्न हा विकत घेणाऱ्यांचा नाही तर विकले जाणाऱ्यांचा आहे. नक्कीच. आणि देह विक्री जर होणार असेल तर गिराईक तर असणारच ना. राजकारणाचा जो गोलपिठा केलेला आहे, कोणी केला राजकारणाचा गोलपिठा? महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रतिष्ठा होती. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक विचार प्रवाह होता. विविध विचारांचे लोक होते, पण महाराष्ट्रासाठी ते एका प्रवाहात सामील होत होते. मग यशवंतराव चव्हाण असतील, यशवंतराव मोहिते असतील, बाळासाहेब देसाई असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, आणि दुसऱ्या बाजूला ND पाटील असतील, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, मधु दंडवते असतील, मधु लिमया असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील, सगळ्या विचारांचे लोक एकत्र यायचे
आणि राज्य आणि देशाचा विचार करायचा। आज तसं आहे का? आज फक्त जी वकवक सुटलेली आहे सत्ताधाऱ्यांना पक्ष फोडण्याची, ऑपरेशन करण्याची, एक दिवस यांचं ऑपरेशन कधी होईल त्यांनाच कळणार नाही। आता मी जर काय अगदी परखड बोललो तर म्हणाल संजय राऊत शिवी देतो, पण ज्या भाषेत जी भाषा एखाद्याला कळते त्या भाषेत बोलणं गरजेचं असतं। यांचा DNA एकदा टेस्ट करावा लागेल या सगळ्यांचा, की खरोखर यांच्या अंगामध्ये महाराष्ट्राचं रक्त आहे की नाही, का भेसळ आहे। ऑपरेशन तुतारी करताय, मग ऑपरेशन आमचं पक्षाचं टॅगर बिगर हे नावं देऊ नका ऑपरेशनला। हे लांडगे आहेत, हे कोल्हे आहेत, आणि बेसावध ठेवून तुम्ही अशा प्रकारची कामं करताय सत्तेचा वापर करून। यात कुठलं शौर्य आहे? राज ठाकरे जे बोललेलं आहे ते अत्यंत योग्य आहे, दोन्ही बाजूने आहे ते। माल विकायला तयार आहे ना, माल विक्रीसाठी आधी तयार केला जातो। सचिन अहिरांचं काय झालं? सचिन अहिरांचं काय झालं? इकडले जे आमचे खासदार आहेत त्यांना फोडल्याचं बक्षीस म्हणून त्यांना उपसभापती केलं। पक्षात राहून त्यांनी कसं केलं की ते शिवसेनेमध्ये आहेत, पण काम कोणाचं करत होते? शिंदे गटात, भाजप, फडणवीसांनी। इकडले जे खासदार आहेत जे फुटले शेवटच्या क्षणी, त्याच्यामध्ये फार मोठी कामगिरी ही सचिन अहिरांनी बजावली। आमदारांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेंच्या या विधानावर त्यांच्यावर हक्कभंग काही हरकत नाही, पण आम्ही आणणार नाही। आणा ना। कारण त्यांचं असं म्हणणं होतं की एकेकाळी आम्ही राज ठाकरेंबरोबर काम केलं। उद्धव ठाकरेंना जे आमदार, खासदार, नगरसेवक सोडून जाते, स्वतः राज ठाकरेही उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते। या सगळ्या गोष्टी हा विषय हा विषय इथे चर्चेचा नाहीये। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणातलं जे सत्य आहे परत ते सांगितलं। हा देहविक्रय करण्याचाच प्रकार आहे। जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जाईल, पेजेला देईल त्याच्या शेजेला जाणाऱ्यांच्या अवलाद राजकारणात निर्माण झालेली आहे दुर्दैवाने। पण उद्या हेच भाजपचे किंवा शिंदे गटाचे लोक त्याच दुसऱ्यांच्या शेजेवर जायला कमी करणार नाहीत। आम्ही तुम्हाला मुलांसारखं सांभाळलं, आमदार खासदारांना पद प्रतिष्ठा दिली, सन्मान दिला, आणि त्यांनी डोळा मारला, तुम्ही तिकडे गेले। लफडं जरी नीट करा ना, लफड्यालाही प्रतिष्ठा असते राजकारणामध्ये, नीट लफडं करा। बोला। आणखी विचारलं की सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे। काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवारी अर्ज भरलेला मागे घेतला, त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले। पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी शिवसेनेत जाताना उद्धव ठाकरे यांना मेसेज केला होता आणि त्याला त्यांनी रिप्लायही केला, असं सचिन अहिर यांचं। माझ्याकडे माहिती नाही त्याला का उद्धव ठाकरे म्हणाले जा म्हणून। उत्तर काय ते सांगा ना, उत्तर काय ते सांगा की सन्मान्य उद्धव ठाकरे असं म्हटले का वा 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 छान छान सचिन अहिर तुम्ही उत्तम निर्णय घेतलात, हा असं बोलले का? ते त्यांची कुठेतरी व्यथा वेदना असेल ती त्यांनी व्यक्त केली असेल। ज्यांच्यावर उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला अनेक कामात, ते जर अशा प्रकारे बेईमानी करून जात असतील तर त्या नेत्याची भावना काय असेल सांगा ना। किंवा हे जे काय आहे ना, हे गोंधळ निर्माण करू नका उगाच। बोलिए। अभी मुझे तो लगता है एक दिन अमित शाह जी और मोदी जी एक साथ बैठकर दोनों को पूछेंगे, चलो मैं तुमको फोड़ता हूँ, तू मुझे फोड़, बाकी कोई बचेगा नहीं ना फोड़ने के लिए। पार्टी दोनों ही फोड़ेंगे एक दूसरे को, बीजेपी फोड़ देंगे। इतनी नशा है पार्टी फोड़ने के लोगों में, कुछ बचा ही नहीं तो अपनी पार्टी फोड़ देंगे ये लोग। 35 करोड़ का खेल वहां हो गया।
तमिलनाडु में 15 विधायक टीवी के पार्टी के तोड़ने की कोशिश की सरकार गिराने के लिए। ये लोगों को चैन नहीं है, ये लोगों को नींद नहीं आती। अगर किसी को नहीं तोड़ा एक दिन तो उनको नींद नहीं आती। क्या कर सकते हैं? देश का लोकतंत्र इतने स्तर तक नीचे गिरा है। कभी आने वाले पीढ़ी को बताना होगा कि इस देश में कभी लोकतंत्र था। विपक्ष इसमें कुछ कर नहीं रहा है, कुछ क्या नहीं करना? विपक्ष क्या करेगा? विपक्ष क्या करेगा? आप सेंट्रल एजेंसी और पैसे का इस्तेमाल करके उनकी पार्टी तोड़ रही है, तो विपक्ष क्या करेगा? मैंने पहले भी बोला है, जिस दिन ये लोग सत्ता में नहीं रहेंगे और ये सेंट्रल एजेंसी हमारे पास आएगी तो बीजेपी के 10 टुकड़े हो जाएंगे, वो भी 10 मिनट में। वो भी 10 मिनट में। एक भी पार्टी नहीं बचेगी, ना शिंदे बचेगी, ना अजित पवार गुट बचेगा, ना बीजेपी बचेगी। 1 घंटे के लिए ईडी सीबीआई हमारे पास दे दो। बहुत आसान है। करप्शन बिल आ रहा है जिसमें पीएम और पीएम दोनों की विरासत में लिया जाएगा। क्या लगता है कि ये राजनीति होगी? उससे पहले पीएम के खिलाफ एफआईआर लॉन्च करना पड़ेगा। कोई करेगा? इतना करप्शन हो रहा है देश में। मंत्रियों के खिलाफ, धर्मेंद्र प्रधान के खिलाफ एफआईआर लॉन्च करो, बाद में ये बिल लाओ ना। इस देश में प्रधानमंत्री के खिलाफ जो अपराध किए हैं, करप्शन, पूरा देश बेच दिया है, लोकतंत्र खत्म कर दिया है। प्रधानमंत्री के खिलाफ कोई अपराध या मुकदमा कोई दायर करेगा तो ही ये बिल का फायदा है, नहीं तो क्या फायदा? नहीं तो अपोजिशन को अंदर डाल देंगे आप। चलिए, थैंक यू।